आज उमेदवारी अर्ज भरला भरला। त्या संदर्भात आज या ठिकाणी वाटार केरोली जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी वाटार केरोली जिल्हा परिषद गट आणि वाटार केरोली पंचायत समिती गट आणि आर्वी पंचायत समिती गट या तिन्ही जागेसाठी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले। हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाटार केरोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सभापती श्वेता अभय गायकवाड, वाटार केरोली गणाच्या उमेदवार समिती संध्या सुनील मनवडकर आणि आर्वी गणाचे उमेदवार अनंत पांडुरंग साबळे या ठिकाणी या तिघांची आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी निवडणूक कार्यालयात अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी वाटार केरोली गटामधले एक ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक नेते आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय व्यंकटराव अप्पा नलवडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय विठ्ठलरावजी घोरपडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आर्वी गणा वाटार केरोली गणाचे माजी पंचायत सदस्य माननीय विकासजी राव या ठिकाणी उपस्थित असलेले हे तिन्ही उमेदवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी वाटार केरोली गटातले जे उपस्थित असलेले सर्व आता ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्व तरुण कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आणि सर्व या ठिकाणी बंधू भगिनी, आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे तिन्ही उमेदवारी अर्ज दाखल केले। मला वाटते कालच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आमच्या उमेदवार सभापती श्वेता अभय गायकवाड यांनी त्यांचं मनोगत त्या ठिकाणी काल आपल्यासमोर मांडलेलं आहे। या ठिकाणी आज मी तिन्ही उमेदवारांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की या ठिकाणी आज केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत, त्यांच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये माननीय नामदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला गेल्या नगरपालिका निवडणुकामध्ये मिळालेलं घवघवीत यश आपण या ठिकाणी अनुभवलेलं आहे। त्याच पद्धतीनं या ठिकाणी सर्व या जिल्ह्यामधले आपले आदरणीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब, या ठिकाणी बांधकाम मंत्री नामदार देवेंद्रराजे भोसले, त्याचप्रमाणे या ठिकाणी या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय अतुलजी भोसले, या ठिकाणी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय मनोजदादा घोरपडे, त्याचप्रमाणे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय उदयसिंहराजे भोसले, या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून एक संकल्प केलेला आहे की आपल्याला माहीत आहे आजपर्यंत खासदारसुद्धा या ठिकाणी पहिल्यांदाच या लोकसभा मतदारसंघामध्ये कमळ फुललेलं आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची निवड झाली। नुकत्याच या ठिकाणी 1 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की या जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्व अटीचे अटी आमदार या ठिकाणी निवडून आले आणि त्यामध्ये भाजपचे 4 आमदार या ठिकाणी निवडून आले आणि त्यापैकी 2 या ठिकाणी राज्यामध्ये मंत्री महोदय म्हणून काम करत आहेत आणि त्यामुळे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला या वेळेला कोणत्याही परिस्थिती, कारण आजपर्यंत सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपची किंवा महायुती सत्ता नव्हती, पण आता या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी भाजपचा झेंडा सातारा जिल्हा परिषदेवर आणि जिल्ह्यामधल्या सर्व पंचायत समित्यावर भाजपचा झेंडा फडकवण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट सर्व नेते मंडळींनी केलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून सर्व कार्यकर्तेसुद्धा जोमानं कामाला लागलेले आहेत। आम्हाला खात्री आहे या ठिकाणी वाटार जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा यावेळेला तिन्ही उमेदवार हे भाजपचे पक्ष कमळाच्या चिन्हावर घवघवीत यश मिळवून विजयी होतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि या तिन्ही उमेदवारांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं आज या निमित्तानं आपले आमदार मनोजदादा घोरपडे यांचे मामा या ठिकाणी AB फॉर्म घेऊन उपस्थित राहिले, त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो, त्यांच्या सर्व सहकार्याचं स्वागत करतो, तुमचंही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज उमेदवारी अर्ज दाखल झाले। उद्या छाननीचा दिवस आहे, छाननीला उमेदवारांनी आपण असला स्वतः तर ठीक, त्याला प्रतिनिधी या ठिकाणी द्यावेत आणि 27ला माघार आहे, 27ला माघारानंतर चित्र निवडणुकीचं स्पष्ट होईल। या ठिकाणी त्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ते कामाला लागतील। 27 तारखेला आपली निवडणूक माघार घेण्याची प्रक्रिया आहे। आता सर्व जे भाजपच्या माध्यमातून जे कार्यकर्ते असतात ज्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले
निश्चित त्यांची जिल्हा स्तरावरची नेते मंडळी यांची कमिटी आहे, आपली भाजपची कोर कमिटी 17 जणांची, ती कमिटी निश्चित त्या उमेदवाराला बोलवून घेऊन त्यांचं त्या ठिकाणी समाधान करून त्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करते.